अत्यंत निर्गुण होतं आणि तर सुप्रिया सुळे बोलत होते. यानंतर आपण अपडेट जाणून घेऊयात. मिकी घई आमचे प्रतिनिधी आहेत कोर्टाच्या बाहेरून. मिकी, अर्थात जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्याचं ज्या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं, नस्त्रापूर प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा मरुसर फाशी देत या ठिकाणी SR साळुंके यांनी या ठिकाणी सुनावलेली आहे. कोर्टाच्या बाहेर अर्थात पोलिसांचा आणखीन बंदोबस्त वाढवलेला आहे. जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आपण बघतोय येताना दिसत आहेत. का तर अर्थात या आरोपीला फाशीची शिक्षा या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. अत्यंत महत्वाचा हा सगळा निकाल आहे, कारण आपण जर बघितलं तर समाजामध्ये अर्थात ज्या पद्धतीने हे सगळं कृत्य होतं त्याच्यानंतर नाराजगी या ठिकाणी होती आणि आता जर आपण बघितलं तर लोकांच्या भावना देखील आपण जाणून घेऊ. फाशीची शिक्षा सुनावलेली आहे या आरोपीला. ही खरंच खूप म्हणजे आज कौतुक वाटतंय पोलीस यंत्रणेचं, मीडियाचं, सगळ्याच ह्याचं की आज त्यांचं जे हे सहकार्यामुळेच आज इथपर्यंत 60 दिवसामध्ये आज ही गोष्ट पोहोचलेली आहे. कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. सर आता मला माहिती आहे की फाशीची शिक्षा हे दिली हे चांगली लय मोठी गोष्ट आहे आणि सर्वांपेक्षा मी हे सर्व पोलीस अधिकारी मीडियाला की मी पहिला अभिनंदन करतो. जे हे तुम्ही उचलला पाऊल हे खरंच चांगली आहे. काय माहिती आहे का, मी एक वंचित बहुजन आघाडीचा मी एक उपाध्यक्ष पुणे शहराचा, जे नसरापूरमध्ये जे घटना झालेली आहे लहान पोऱ्यावरती, त्याच्यानंतर दांडेकर पुलला बी तुम्ही बघू शकता की त्याच मुलीवरती एक बलात्कार झालेला आहे आणि असल्या लोकांना असं या शिक्षेनंतर इतर घटना देखील थांबतील. आरोपी थांबणार, नक्की थांबणार. तुम्ही जरा रोडवरती काय कोर्टामध्ये फाशीची शिक्षा जर झाली ना सर, हा नक्की थांबणार. भारतात मुलं मुली सुरक्षित राहणार. आताच्या मुलं बाया कोणीही सुरक्षित नाही. हा जरा फाशीची शिक्षा खरं झाली ना, खरं एकदम हा थांबणार सर. अर्थात जर आपण बघितलं तर लोकांच्या भावना आहेत. ही शिक्षा अर्थात समाजाला एक वेगळा संदेश देणारी आहे. महिला मुली यापुढे खरंच सुरक्षित राहतील. त्यामुळं अशा जर घटना घडल्या तर याच केसचं उदाहरण त्या ठिकाणी देऊ शकतात, कारण थेट कोर्टाने 55 दिवसात हा निकाल दिलेला आणि तेही फाशीची शिक्षा या ठिकाणी या आरोपी भीमराव कांबळे याला बाहेर जर आता आपण बघितलं तर गर्दी होताना दिसते. वेगवेगळे जे वकील आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत आणि भावना त्यांची व्यक्त करताना दिसत आहेत आणि अर्थात सुरुवातीपासून सांगत होते की सगळेजण याला फाशीची शिक्षाच मिळावी यासाठी हे सगळे प्रयत्न होते. सरकारी वकील, पोलीस असेल त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी हा तपास केला आणि 16 दिवसाच्या आत दोषारोप पत्र कोर्टामध्ये दाखल केलेला होता. पुरावे ज्या पद्धतीने दाखल केलेले होते आणि या सगळ्याचा आधार घेत आज कोर्टाने एक अतिशय महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. अर्थात नसरापूर प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि अतिशय महत्त्वाची हँग टिल डेथ अशी ही शिक्षा या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे आणि त्याच कोर्टाच्या बाहेर आता आपण आहोत. पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय, कारण याच दरवातून तो आरोपी भीमराव कांबळे याला पुन्हा एकदा पोलीस घेऊन जाणार आहेत आणि बरेच लोकांची गर्दी देखील या होताना दिसते. एक ऐतिहासिक निकाल म्हणावा लागेल. एक वेगळा अनेक निकालांना खूप वर्ष लागतात, दिवस लागतात. आरोप आपल्याला माहिती आहे की कोर्टामध्ये कशा पद्धतीने निकाल लागतात, किती वेळ लागतो यावरून अनेक आरोप प्रत्यारोप होतात. मात्र आज ज्या पद्धतीने हा निकाल पुण्यातील या सत्र न्यायालयामध्ये लागलेला आहे, न्यायाधीश SR साळुंकेंनी हा अंतिम निकाल दिलेला आहे, अखेरचा निकाल दिलेला आहे. तो म्हणजे आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा हँग टिल डेथ ही शिक्षा या ठिकाणी सुनावलेली आहे. अर्थात सुरुवातीपासून जे पुरावे या ठिकाणी होते ते हेच नमूद करत होते की कशा पद्धतीने हा सगळा कट रचून या आरोपीने हे कृत्य केलेलं आहे. त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलं, तिला खाऊच्या बहाण्याने तिथं गोठ्यामध्ये घेऊन गेलं, तिची हत्या केली, दगडाने ठेचून हत्या केली. तिच्या शरीरावर देखील 18 वेगवेगळ्या जखमा दिसून आलेल्या आहेत. PM रिपोर्टमध्ये देखील वेगवेगळे पुरावे समोर आलेले आहेत आणि त्यानंतर आज या सगळ्या गोष्टींचं लक्षात घेता कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर भीमराव कांबळे जो आरोपी आहे त्याच्या घरचे कुणीही त्याच्या सोबत या ठिकाणी नाही. त्याची बाजू देखील सुरुवातीला सांगितलेलं होतं की त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी कोर्टाने, असं देखील या ठिकाणी त्याच्या नातेवाईकांनी, त्याच्या बायकोनी आणि त्याचे जे जवळपास 6 ते 7 मुलं आहेत ते देखील या आरोपी बरोबर नाहीत, तो त्यांच्यासोबत राहत नाही
असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या आरोपीची या अगोदर देखील पार्श्वभूमी बघितली तर असे 2 कृत्य त्यांनी याच्या अगोदर देखील केलेले होते. आणि या सगळ्या गोष्टींचा लक्षात घेता कोर्टाने खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक असा निकाल दिलेला आहे म्हणावं अगदी लागेल. नक्की. या आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली आहे. फाशीची शिक्षा या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. आणि कोर्टाच्या बाहेर जर आता आपण बघितलं तर लोकांची गर्दी होताना या ठिकाणी दिसते. लोकांचे तीव्र अशा भावना होत्या. आणि आता त्याच्यानंतर आपण बघतोय की लोकांमध्ये आजोबा हे निकालाने वाटतं काय वाटतं तुम्हाला? फाशीची शिक्षा दिली आहे. माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या नराधमानं ज्या बालिकेवर अन्याय केलाय, ज्या बालिकेवर निर्घुण बलात्कार केलाय, त्या बालिकेवर तुम्ही न्याय द्यायला इतका विलंब का लावलाय? आणि जर निर्णय देताय तर असा निर्णय देताय की तुम्ही फाशीची शिक्षा दिलेली आहे. फाशीची शिक्षा अर्थात लोकांची भावना आपण बघतोय सुरुवातीपासूनच होतं की आमच्या ताब्यात द्या, आम्ही शिक्षा देऊ. मात्र कोर्टाने ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅक पद्धतीने हा सगळा निकाल दिलेला आहे. 55 दिवसात हा निकाल, अंतिम निकाल या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यामुळं अगदी जर मिकी, आपण खरं तर बघितलं- जसं आपण म्हणतोय आपल्या प्रत्येकाचीच अशी प्रतिक्रिया येताना दिसत होती की याला एकमुखानं फाशीची मागणी केली जात होती आणि अखेर कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. तुम्ही असे सोबत राहा. या प्रकरणी सध्या सुप्रिया